नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महत्तम सामाजिक लाभाचं तत्व या संदर्भामध्ये जी सविस्तर चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी करणार आहोत। प्रामुख्याने महत्तम सामाजिक लाभाचं तत्व विचारात घेत असताना आपण सुरुवातीला सार्वजनिक आयव्यय म्हणजे नेमकं काय आहे, त्याचा अर्थ, स्वरूप, व्याप्ती या संदर्भातील जी चर्चा आहे ही चर्चा केलेली आहे। प्रामुख्याने सार्वजनिक आयव्ययामध्ये प्राप्ती आणि खर्च असे जे काही दोन भाग आहेत, हे दोन भाग येत असलेले आपल्याला पाहायला मिळतात। कर आणि इतर मार्गांनी सरकारला मिळणारं उत्पन्न, तेव्हा लोकांचं उत्पन्न कमी होत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। म्हणजेच प्रामुख्यानं लोकांचं उत्पन्न कमी होतं आणि सरकारी खर्च वाढतो, तेव्हा लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष लाभ होत असलेला आपल्याला पाहायला मिळतो। प्रामुख्यानं उत्पन्न आणि खर्च या ज्या काही दोन क्रिया आहेत, या दोन क्रियांचा एकसंध परिणाम लोकांना जास्तीत जास्त हितकारक ठरू शकेल हे या सिद्धांतामध्ये स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला मिळतो। प्रामुख्याने काही विचारवंतांनी स्पष्ट केलेलं आहे की प्रत्येक कर हा वाईट किंवा वाईटच असतो आणि सरकारी खर्च हा अनुत्पादक स्वरूपाचा असतो। हे जर आपल्याला टाळायचं असेल तर सरकारचं कार्यक्षेत्र हे मर्यादित असणं गरजेचं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। प्रामुख्याने जे काही आधुनिक विचारवंत आहेत, त्या आधुनिक विचारवंतांचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येतं की सरकारी खर्च हा व्यक्तीच्या हिताचा असल्याचं मत प्रामुख्यानं आधुनिक विचारवंतांनी स्पष्ट केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। शिवाय काही वेळेला कर आकारणी ही कल्याणकारक ठरू शकते, म्हणजेच की प्रामुख्याने सरकारी खर्चाचे बरे वाईट किंवा चांगले वाईट परिणाम जरी होत असले तरी प्रामुख्यानं कमीत कमी वाईट परिणाम कमीत कमी करणं आणि चांगले परिणाम जास्तीत जास्त होतील या दृष्टिकोनातून सरकारचा जो प्रयत्न आहे हा प्रयत्न असणं गरजेचं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। सरकारी खर्चामुळं समाजाला होणारा सीमांत लाभ आणि सीमांत त्याग या दोन्हींचा जो विचार आहे हा विचार या ठिकाणी होणं गरजेचं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्याचा ज्यावेळेला विचार केला जातो त्यावेळेला महत्तम सामाजिक लाभाचं तत्व या ठिकाणी साध्य होत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। प्रामुख्यानं सरकारनं किती उत्पन्न मिळवावं आणि किती प्रमाणामध्ये खर्च करावं या संदर्भामध्ये असणारं जे काही मार्गदर्शन आहे हे मार्गदर्शन करणारे महत्तम सामाजिक लाभाचं तत्व अर्थशास्त्रामध्ये सर्वप्रथम प्रामुख्यानं डाल्टन यांनी मांडलेलं आपल्याला पाहायला मिळतं। पुढे जाऊन प्रामुख्यानं पिगो असेल, हिक्स असेल, मस्ग्रेव असेल हे जे काही विचारवंत आहेत किंवा एजवर्थ असेल या विचारवंतांनी प्रामुख्यानं या महत्तम सामाजिक लाभाच्या तत्वाचा जो काही पुरस्कार आहे हा पुरस्कार केलेला आपल्याला पाहायला मिळतो। आपण महत्तम सामाजिक लाभाचं जे काही तत्व आहे हे तत्व पाहत असताना प्रामुख्यानं त्याच्या असणाऱ्या ज्या काही व्याख्या आहेत या व्याख्या नेमक्या काय आहेत या संदर्भातील जी चर्चा आहे ही चर्चा सुरुवातीला करणार आहोत। त्यामध्ये पहिली व्याख्या आहे डॉक्टर डाल्टन यांनी दिलेली व्याख्या। त्यांनी काय सांगितलेलं आहे की जिच्या कार्यापासून महत्तम सामाजिक हित साध्य होतं तीच सार्वजनिक आयव्ययाची उत्कृष्ट पद्धत आहे असं डाल्टन यांनी स्पष्ट केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। पहिली व्याख्या डाल्टन यांनी दिलेली आहे आणि दुसरी व्याख्या जी आहे ही पिगू यांनी या ठिकाणी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे। पिगू यांनी सांगितलेलं आहे की ज्यायोगे प्रत्येक बाबीवरती खर्च केल्या जाणाऱ्या शेवटच्या रुपयापासून मिळणारं समाधान त्या बाबीवरती खर्च केल्या जाणाऱ्या रुपयामुळे समाधानाचा जो त्याग करावा लागतो तितकं राहील अशा पद्धतीनं निरनिराळ्या बाबींवरती सार्वजनिक खर्च केला जावा। म्हणजेच की साधारणतः या ज्या दोन व्याख्या आहेत त्या दोन व्याख्यांचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येते की सरकारचं उत्पन्न आणि खर्च या दोन पद्धतीचा समन्वय साधण्याचा प्रयत्न या डाल्टन आणि पिगू यांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतो। आपण पुढं प्रामुख्यानं महत्तम सामाजिक लाभाच्या तत्वाचं जे काही स्पष्टीकरण आहे हे स्पष्टीकरण पाहणार आहोत। यावरून प्रामुख्याने या दोन्ही व्याख्यांचा जो अर्थ आहे हा अर्थ अधिक स्पष्ट होण्यास आपल्याला मदत होईल। प्रामुख्याने आपण पाहतो की अलीकडील काही वर्षांच्या मध्ये सरकारला वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। प्रामुख्यानं सरकारचं असणारं जे काही कार्यक्षेत्र आहे हे प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेलं आपल्याला पाहावयास मिळतं।
सरकारला वेगवेगळ्या प्रकारची कार्य करावी लागत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात आणि प्रामुख्याने याचा परिणाम म्हणून सरकारच्या सार्वजनिक खर्चामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आपल्याला पाहावयास मिळते. हा जो सरकारचा वाढता खर्च आहे किंवा सरकारचा हा खर्च वाढल्यामुळं सरकारला वेगवेगळ्या मार्गांनी आपलं उत्पन्न उभा करावं लागत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. डाल्टन यांनी स्पष्ट केलेलं आहे की सार्वजनिक आयव्यय ही खरेदी शक्तीच्या हस्तांतरणाची एक साखळी असलेली आपल्याला पाहावयास मिळते. याच्यामध्ये प्रामुख्याने कर आणि इतर महसुलाच्या मार्गांनी काही लोकांच्या जवळील पैसा सरकारकडे येतो. म्हणजेच की प्रामुख्याने सरकार काय करतं, कराच्या माध्यमातून ज्यांचं उत्पन्न जास्त आहे त्यांच्याकडील काही पैसा कराच्या माध्यमातून काढून घेत असलेला आपल्याला पाहावयास मिळतं. सरकारी खर्चाच्या माध्यमातून हा पैसा समाजातील लोकांच्या हातामध्ये जातो. म्हणजेच की प्रामुख्याने सरकार काय करतं तर ज्यांचं उत्पन्न जास्त आहे त्यांच्याकडून कराच्या माध्यमातून हा पैसा काढून घेतं आणि वेगवेगळ्या सुविधा देऊन हा पैसा समाजामध्ये पुन्हा दिला जात असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणजेच की प्रामुख्याने डाल्टन यांनी सांगितल्याप्रमाणे सार्वजनिक आयव्यय ही खरेदी शक्तीचं हस्तांतरण असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं आणि या खरेदी शक्तीच्या हस्तांतरणामुळेच राष्ट्रीय उत्पन्न, संपत्तीचा आकार, तिचं वाटप यांच्या स्वरूपामध्ये जो बदल आहे हा बदल घडून येत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. आणि हा जो बदल आहे हा बदल एकूण समाजाच्या फायद्यामध्ये किंवा देशाच्या फायद्यामध्ये भर टाकणारा असेल तरच तो योग्य आहे असं म्हटलं गेलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजेच की प्रामुख्यानं हा होणारा जो बदल आहे किंवा सार्वजनिक आयव्ययामध्ये होणारा बदल हा समाजाच्या फायद्यामध्ये भर टाकणारा असणं अपेक्षित असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. सरकारनं वेगवेगळ्या मार्गाने उत्पन्न मिळवत असताना किंवा सरकार ज्यावेळेला वेगवेगळ्या उत्पन्न मिळवण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करत असतं आणि ते समाजासाठी खर्च करत असताना नेमक्या कुठल्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत याचं मार्गदर्शन प्रामुख्यानं महत्तम सामाजिक लाभ तत्वामध्ये केलं गेलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजेच की सरकार वेगवेगळ्या बाबींवरती अशा पद्धतीनं खर्च करावा किंवा सरकारनं वेगवेगळ्या बाबींवरती अशा पद्धतीनं खर्च करावा की त्यामुळे समाजातील विविध वर्गांचं जास्तीत जास्त हित साध्य केलं जाईल किंवा जास्तीत जास्त हित साध्य होईल. सरकारी कर आणि सरकारी खर्च या ज्या काही प्रक्रिया आहेत त्या प्रक्रियामधून समाजाचं कमाल हित साध्य होत असेल तर ते सरकारी अर्थकारण सर्वोत्तम असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. डाल्टन यांनी मांडलेलं हे जे काही महत्तम सामाजिक लाभाचं तत्व आहे हे तत्व पुढे जाऊन पिगू आणि एजवर्थ यांनी सरकारी उत्पन्न आणि सरकारी खर्च या दोन्ही घटकांच्या संदर्भामध्ये लागू करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला पाहावयास मिळतो. आणि प्रामुख्याने त्यासाठी पिगू आणि एजवर्थ यांनी घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत गृहीत धरलेला आपल्याला पाहावयास मिळतो. प्रामुख्याने घटत्या उपयोगितेच्या सिद्धांताप्रमाणे व्यक्तीचं उत्पन्न जर वाढत गेलं तर पैशाची किंवा उत्पन्नाची असणारी सीमांत उपयोगिता घटत जाते. याला पिगू यांनी किमान एकूण त्यागाचं तत्व असं म्हटलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजेच की प्रामुख्यानं पिगू आणि एजवर्थ यांनी सुद्धा महत्तम सामाजिक लाभाच्या तत्वाचा विचार या ठिकाणी केलेला आपल्याला पाहावयास मिळतो. आपण पाहतो की व्यक्ती आपलं उत्पन्न वेगवेगळ्या मार्गांवरती खर्च करत असलेलं आपल्याला पाहावयास मिळते आणि हे उत्पन्न ज्या वेळेला खर्च केलं जातं त्यापासून आपला जास्तीत जास्त फायदा कशा पद्धतीने होईल याकडे ती व्यक्ती लक्ष देत असलेली आपल्याला पाहावयास मिळते आणि त्यामुळेच व्यक्तीची वागणूक ही प्रामुख्यानं समसीमांत उपयोगितेच्या सिद्धांताप्रमाणे होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. व्यक्तीने आपलं उत्पन्न विविध वस्तूंच्या वरती खर्च केल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला किंवा प्रत्येक वस्तूची असणारी सीमांत उपयोगिता ज्यावेळेला समान होते तेव्हा त्या व्यक्तीला मिळणारं जे काही एकूण समाधान आहे हे एकूण समाधान सर्वाधिक असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. प्रामुख्याने सरकारनं सुद्धा आपला पैसा खर्च करत असताना किंवा उत्पन्न प्राप्त करत असताना याच तत्वाचा अवलंब करणं अपेक्षित असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. सरकार ज्यावेळेला विविध बाबींच्या वरती खर्च करतं त्यावेळेला त्या प्रत्येक बाबीपासून किंवा त्या प्रत्येक बाबीवरच्या खर्चापासून मिळणारी सीमांत उपयोगिता समान करण्याचा प्रयत्न जर केला तरच एकूण खर्चापासून सर्वात जास्त समाधान प्राप्त होत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं आणि त्यामुळं सर्वसामान्य लोकांचं किंवा जास्तीत जास्त लोकांचं हित साध्य होत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजेच की प्रामुख्यानं व्यक्ती आपलं
व्यक्ती आपलं उत्पन्न खर्च करते त्यावेळेला प्रत्येक वस्तूची सीमांत उपयोगिता समान होते, तेव्हा त्या व्यक्तीला मिळणारं समाधान हे सर्वाधिक असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. अशाच पद्धतीनं सरकारनं सुद्धा खर्च करत असताना सीमांत उपयोगिता समान करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, म्हणजेच जास्तीत जास्त लोकांचं जे काही हित आहे हे हित साध्य होत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. प्रामुख्यानं महत्तम सामाजिक लाभाच्या या स्पष्टीकरणानंतर प्रामुख्यानं महत्तम सामाजिक लाभ तत्वाचे जे काही निकष आहेत या निकषांच्या संदर्भातील ती थोडक्यात चर्चा आहे ही या ठिकाणी आपण करणार आहोत. त्यामध्ये डाल्टन आणि हिक्स यांनी दिलेले जे काही महत्तम सामाजिक लाभाचे निकष आहेत हे निकष या ठिकाणी आपण विचारात घेणार आहोत. हे निकष विचारात घेत असताना सुरुवातीला आपण प्रामुख्यानं डाल्टन यांचे महत्तम सामाजिक लाभाचे निकष नेमके काय आहेत ते थोडक्यामध्ये पाहणार आहोत. त्यामध्ये प्रामुख्यानं समाजाचं संरक्षण करणं, प्रामुख्यानं सरकारनं परकीय आक्रमणापासून लोकांचं संरक्षण केलं पाहिजे, अंतर्गत सुव्यवस्था राखली पाहिजे आणि त्यामुळेच देशाचं सार्वभौमत्व टिकून राहील. नागरिकांना स्वातंत्र्याचा उपभोग घेता यायला पाहिजे. देशातील समाजकंटक आणि देशद्रोही वर्गांचा नाश करून लोकांच्या मध्ये किंवा जनतेमध्ये शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचं काम प्रामुख्यानं होणं गरजेचं असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आणि या दृष्टिकोनातून सरकारला मोठ्या प्रमाणावरती जो काही खर्च आहे किंवा संरक्षणावरती जो काही खर्च आहे हा खर्च करावा लागत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. समाजाचं संरक्षण हा महत्तम सामाजिक लाभ तत्वाचा पहिला निकष डाल्टन यांनी स्पष्ट केलेला आहे. दुसरा निकष आहे उत्पादन शक्तीमध्ये वाढ. प्रामुख्यानं आपण पाहतो की सार्वजनिक आयव्ययामुळं देशाचं उत्पादन सामर्थ्य वाढलं पाहिजे. कमीत कमी श्रमामध्ये अधिकाधिक उत्पादन होऊन दर मानसी उत्पादनामध्ये वाढ घडून आली पाहिजे. उत्पादन साधनांचा योग्य पद्धतीनं आणि पूर्ण क्षमतेनं वापर केला पाहिजे, तरच प्रामुख्यानं महत्तम सामाजिक लाभाचं तत्व त्या ठिकाणी साध्य करता येईल असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यानंतर यातलं तिसरं तत्व डाल्टन यांनी स्पष्ट केलेलं आहे राष्ट्रीय उत्पन्न वाटपामध्ये सुधारणा. प्रामुख्यानं सरकारनं राष्ट्रीय उत्पन्न वाटपामध्ये अशा पद्धतीनं बदल घडवून आणला पाहिजे की त्यामुळे उत्पन्नामध्ये असणारी जी काही विषमता आहे ही विषमता कमी होण्यास मदत होईल. सार्वजनिक खर्चामुळे गरिबांची गरिबी कमी होण्यास मदत होईल. त्यांना काही प्रमाणामध्ये सोयीसुविधा उपलब्ध होतील आणि सर्वसामान्यांच्या कल्याणामध्ये जर वाढ होत असेल तरच महत्तम सामाजिक लाभाचं तत्व अंमलात आलं असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतरचा चौथा निकष डाल्टन यांनी स्पष्ट केलेला आहे उत्पन्न आणि रोजगाराच्या पातळीमध्ये स्थैर्य निर्माण करणं. प्रामुख्यानं आपण पाहतो की साधारणतः जी काही अनियंत्रित स्वरूपाची भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे या भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये अतिउत्पादन असेल, बेरोजगारी असेल, किंमत अस्थैर्य असेल यासारख्या समस्या निर्माण होत असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. प्रामुख्यानं सार्वजनिक आयव्ययाच्या मदतीनं प्रामुख्यानं अर्थव्यवस्थेमध्ये असणारी जी काही अस्थैर्यता आहे ही अस्थैर्यता रोखता आली पाहिजे. लोकांच्या सामाजिक कल्याणामध्ये भर टाकता आली पाहिजे, तरच प्रामुख्यानं महत्तम सामाजिक लाभ या ठिकाणी प्राप्त होईल. हे चौथं तत्व या ठिकाणी डाल्टन यांनी स्पष्ट केलेलं आहे. पाचवं तत्व आपल्याला सांगता येतं भावी पिढ्यांवरील किंवा भविष्यकालीन जी काही पिढी आहे या पिढ्यांवरती होणारा जो काही परिणाम आहे याचा विचार करत असताना सरकारनं प्रामुख्यानं फक्त वर्तमान काळाचाच विचार करू नये तर भविष्यकालीन पिढ्यांचा सुद्धा या ठिकाणी विचार करणं गरजेचं असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. भविष्य काळाचा विचार करून किंवा दूरदृष्टीचा विचार करून जो काही खर्च आहे हा जर खर्च केला तरच समाजाचं अधिकाधिक कल्याण साध्य होईल. हे जे काही 5 निकष आहेत ते 5 निकष प्रामुख्याने डाल्टन यांनी स्पष्ट केलेले आहेत. त्यानंतर श्रीमती उर्सुला हिक्स यांनी सुद्धा महत्तम सामाजिक लाभाचे काही निकष स्पष्ट केलेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं पहिला निकष आपल्याला सांगता येतो पर्याप्त उत्पादन. प्रामुख्यानं पर्याप्त उत्पादनाचा विचार करत असताना सार्वजनिक आयव्ययाच्या मदतीनं उत्पादन साधनांचं फेरवाटप करून पर्याप्त बिंदूला ते पोहोचवता आलं पाहिजे. म्हणजेच की एखाद्या वस्तूच्या उत्पादनासाठी वापरलेल्या उत्पादन साधनांचं फेरवाटप केल्याशिवाय दुसऱ्या वस्तूचं उत्पादन वाढवता येत नसेल तर अर्थव्यवस्थेने उत्पादनाचा पर्याप्त बिंदू गाठला असं या ठिकाणी समजावं लागेल. म्हणजेच उत्पादन साधनांचा अपव्यय न होता जर उत्पादन होत असेल, पूर्ण रोजगार प्रस्थापित होत असेल तरच प्रामुख्यानं पर्याप्त उत्पादनाची संकल्पना या ठिकाणी साध्य होईल असं हिक्स यांनी स्पष्ट केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्यानंतर यातला दुसरा
लाभ तत्वाचा निकष हिक्स यांनी सांगितलेला आहे की प्रामुख्यानं पर्याप्त उपयोगिता, प्रामुख्यानं पर्याप्त उत्पादनाबरोबरच पर्याप्त उपयोगिता सुद्धा महत्त्वाची असलेली आपल्याला पाहावयास मिळते. उत्पादन रचनेमध्ये बदल घडवून आणून एकूण सामाजिक उपयोगिता वाढवता येणं किंवा ती कमी करता येणं, परंतु हे करत असताना समाजाच्या एकूण समाधानाचा पर्याप्त बिंदू जर गाठलेला असेल तर उत्पादनाच्या रचनेमध्ये बदल करून सुद्धा एकूण उपयोगिता वाढवता येत नसेल तर प्रामुख्यानं हिक्स यांनी महत्तम सामाजिक लाभाच्या सुचवलेल्या कसोट्या प्रत्यक्ष व्यवहारामध्ये उतरवणं अशक्य असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजेच की पर्याप्त उपयोगिता आणि पर्याप्त उत्पादन या ज्या काही कसोट्या हिक्स यांनी दिलेल्या आहेत त्या प्रत्यक्ष व्यवहारामध्ये उतरवणं अशक्य असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं किंवा ते अवघड असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. अशा पद्धतीनं महत्तम सामाजिक लाभाचे हे जे काही निकष आहेत या निकषांच्या बरोबरच आपण पुढे जाऊन सार्वजनिक उत्पन्न, खर्च आणि महत्तम सामाजिक लाभाचं तत्व नेमकं काय आहे या संदर्भामध्ये असणारी जी काही सविस्तर चर्चा आहे ही सविस्तर चर्चा या ठिकाणी आपण करणार आहोत. प्रामुख्यानं सार्वजनिक आय व्ययामध्ये महत्तम सामाजिक लाभाचं तत्व विचारात घेत असताना लाभ तत्व हे प्रामुख्यानं महत्त्वाचं मानलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. याचा विचार करत असताना याच्यामध्ये असणारे महत्त्वाचे जे दोन भाग आहेत, सार्वजनिक उत्पन्न आणि सार्वजनिक खर्च, या संदर्भातील जी चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी आपण करणार आहोत. प्रामुख्यानं आपण पाहतो की सरकारला वेगवेगळ्या मार्गाने उत्पन्न प्राप्त होत असलेलं आपल्याला पाहावयास मिळते किंवा विविध मार्गाने सरकार आपलं उत्पन्न प्राप्त करत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्यामध्ये प्रामुख्यानं अनेक प्रकारचे कर बसवून हे उत्पन्न समाजामधून सरकार जमा करत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. कर भरत असताना आपलं उत्पन्न कमी झालेलं आहे याची जाणीव व्यक्तीला होत असलेलं आपल्याला पाहावयास मिळते आणि त्यामुळं त्याला काही प्रमाणामध्ये असमाधान प्राप्त होत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजेच की सरकारला कर दिल्यामुळं व्यक्तीला असमाधान प्राप्त करावं लागत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. काही प्रमाणामध्ये त्याला त्रास सहन करावा लागत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. प्रामुख्याने कर भरणाऱ्यांना काही प्रमाणामध्ये त्रास होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. आपल्या उत्पन्नातील काही भागाचा त्याग करावा लागत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. पिगू यांनी स्पष्ट केलेलं आहे की सरकारनं उत्पन्न जमा करत असताना किंवा कराची आकारणी करत असताना कर हे अशा पद्धतीनं बसवले पाहिजेत की कर देणाऱ्यांना अगदी कमीत कमी त्याग करावा लागेल. याला या ठिकाणी आपण किमान एकूण त्यागाचं तत्व असं आपण या ठिकाणी म्हणतो. म्हणजेच की किमान एकूण त्यागाचं तत्व याचा अर्थ काय की सरकारनं कराची आकारणी करत असताना किंवा कर आकारत असताना तो अशा पद्धतीने आकारला पाहिजे की कर देणाऱ्यांना कमीत कमी त्याग करावा लागेल. याला या ठिकाणी आपण किमान एकूण त्यागाचं तत्व असं म्हणत असतो. प्रामुख्यानं जर अजिबातच कर घेतला नाही म्हणजेच की प्रामुख्यानं अर्थव्यवहार चालवण्याच्या दृष्टिकोनातून सार्वजनिक उत्पन्नाची आवश्यकता असलेली आपल्याला पाहावयास मिळते, त्यामुळे अजिबातच कर घेतला नाही असं होणार नाही. म्हणून प्रामुख्यानं सरकारनं काय करणं गरजेचं आहे तर कमीत कमी करदात्यांना कसा त्रास होईल याचा विचार करणं गरजेचं असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. कमी त्याग करावा जर लागला आणि त्याचबरोबर अर्थव्यवस्थेचं कार्य जरी चालू राहण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक तेवढं उत्पन्न सरकारला मिळालं तरच प्रामुख्याने या ठिकाणी काय होतं ती कर पद्धत चांगली आहे असं म्हटलं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. पिगू यांनी स्पष्ट केलेलं आहे की सरकारनं कराची विभागणी अशी करावी की त्यामुळं प्रत्येक क्षेत्रातील करामुळे उद्भवणारा सीमांत त्याग समान पातळीवरती येईल. म्हणजेच की प्रामुख्यानं सरकारनं कराची आकारणी करत असताना करदात्यांना कमीत कमी त्याग करावा लागेल आणि अर्थव्यवस्थेचं कार्य सुद्धा चालू राहील. अशा प्रकारेच कराची जी आकारणी आहे ही आकारणी करणं गरजेचं असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजेच की प्रामुख्यानं जे काही किमान एकूण त्यागाचं तत्व आहे हे किमान एकूण त्यागाचं तत्व अवलंबण्याच्या दृष्टिकोनातून कराची विभागणी निरनिराळ्या क्षेत्रामध्ये अशा पद्धतीने केली पाहिजे की ज्यामुळं सर्व करदात्यांच्या बाबतीमध्ये पैशाची असणारी सीमांत उपयोगिता ही सारखीच राहील. अशा पद्धतीनं प्रामुख्यानं ज्या वेळेला समाजाचा एकूण त्याग हा कमीत कमी असतो तेव्हाच समाजाचं महत्तम हित साध्य होत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजे जसं सरकार कर रूपानं नागरिकांच्या हातातील जास्तीत जास्त पैसा काढून घेईल तशी
एकूण सामाजिक त्यागामध्ये वाढ होत जाईल. कारण लोकांचं उत्पन्न घटल्यामुळं त्यांना पैशाची उपयोगिता जास्त वाटेल. म्हणजेच की प्रामुख्याने सार्वजनिक उत्पन्न याचा ज्यावेळेला आपण विचार करत असतो त्यावेळेला सरकारनं उत्पन्न प्राप्त करत असताना नेमक्या कशा पद्धतीनं केलं जावं याचं स्पष्टीकरण या ठिकाणी डाल्टन यांनी दिलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्याचबरोबर पुढे जाऊन प्रामुख्याने सार्वजनिक खर्च या दोन बाबींचा जर आपण विचार केला किंवा सार्वजनिक खर्चाचा जर आपण या ठिकाणी विचार करू लागलो तर आपल्याला लक्षात येते की सार्वजनिक खर्चामध्ये जशी वाढ होत जाते तसं सरकारकडून अधिकाधिक सोयी पुरवल्या जात असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात आणि त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता कमी होत जात असलेल्या आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजेच की प्रामुख्याने सरकारचा असणारा सार्वजनिक खर्च जसा वाढत जातो तशी त्या खर्चापासून मिळणारी सीमांत उपयोगिता ही कमी होत जात असलेली आपल्याला पाहावयास मिळते. पिगू यांनी स्पष्ट केलेलं आहे की प्रत्येक बाबीवरती खर्च केलेल्या शेवटच्या रुपयापासून मिळणारं समाधान हे त्या बाबीवरती खर्च केल्या जाणाऱ्या रुपयामुळे समाधानाचा जो त्याग करावा लागतो तितकं राहील. अशा प्रकारे विविध बाबीवरती सरकारनं खर्च करावा असं त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजेच जास्तीत जास्त लोकांचं अधिक हित साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून सरकारनं कराची रक्कम अशा प्रकारे लोकांच्याकडून गोळा केली पाहिजे की कर भरताना प्रत्येक व्यक्तीला करावा लागणारा त्याग हा कमीत कमी असेल. त्याचबरोबर सरकारनं वेगवेगळ्या बाबींवरती खर्च करत असताना तो अशा पद्धतीने केला पाहिजे की ज्यासाठी ही रक्कम खर्च केली आहे त्या सर्व लोकांना समान सीमांत उपयोगिता प्राप्त होईल. म्हणजेच की सरकारनं जास्तीत जास्त लोकांचं हित साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून कराची रक्कम अशा पद्धतीनं गोळा केली पाहिजे की कर भरताना प्रत्येक व्यक्तीला करावा लागणारा त्याग हा कमीत कमी असेल. अशा पद्धतीनं प्रामुख्यानं सरकारनं कराची आकारणी करावी आणि खर्च करत असताना प्रामुख्यानं सर्व लोकांना समान सीमांत उपयोगिता कशा पद्धतीनं प्राप्त होईल याचा विचार उत्पन्न आणि खर्च याच्या काही दोन बाबी आहेत त्या दोन बाबींच्या मध्ये होणं अपेक्षित असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. प्रामुख्यानं महत्तम सामाजिक लाभाच्या आकृतीच्या साह्यानं जे काही स्पष्टीकरण आहे हे स्पष्टीकरण या ठिकाणी आपण थोडक्यामध्ये विचारात घेणार आहोत. यामध्ये प्रामुख्यानं सार्वजनिक उत्पन्नामुळं करदात्याला करावा लागणारा सीमांत त्याग आणि सार्वजनिक खर्चामुळं मिळणारा सीमांत लाभ यांचं प्रमाण जर सारखंच असेल तरच समाजाचं अधिक हित साध्य होत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. हे या आकृतीच्या साह्यानं आपण पाहणार आहोत. प्रामुख्यानं आकृतीमध्ये अक्षावरती सरकारला मिळणारं उत्पन्न आणि खर्च दर्शवलेला आपल्याला पाहावयास मिळतो. अक्षावरती सीमांत त्याग आणि सीमांत लाभ दर्शवलेला आपल्याला पाहावयास मिळतो. आकृतीमध्ये ल1 हा जो काही वक्र आहे हा वक्र सार्वजनिक खर्चामुळं समाजाला मिळणारा जो काही लाभ आहे हा लाभ दर्शवत असलेला आपल्याला पाहावयास मिळतं. तर आकृतीमध्ये असणारा ग1 हा जो वक्र आहे हा वक्र प्रामुख्याने काय दर्शवतो तर सीमांत सामाजिक त्याग दर्शवत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. प्रामुख्याने या संदर्भामध्ये जे स्पष्टीकरण आहे हे या ठिकाणी आपण विचारात घेणार आहोत. प्रामुख्यानं वाढत्या सार्वजनिक खर्चामुळं समाजाच्या अधिक गरजा भागवल्या जात असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात आणि त्यामुळं प्रामुख्यानं सीमांत सामाजिक लाभ घटत असल्यामुळं जो काही ल1 हा जो वक्र आहे हा वक्र डावीकडून उजवीकडे खाली सरकत जाणारा दर्शवलेला आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणजेच की प्रामुख्यानं घटत्या सीमांत उपयोगितेच्या तत्वानुसार जर आपण विचार केला तर आपल्याला दिसून येतं की प्रामुख्यानं पैशाचा साठा जर वाढत गेला तर पैशाची असणारी उपयोगिता कमी होते आणि पैशाचा साठा कमी होत असताना पैशाची असणारी सीमांत उपयोगिता वाढत जात असलेली आपल्याला पाहावयास मिळते. आपल्या आकृतीमध्ये ही जी बाब आहे ही बाब ल1 हा जो वक्र आहे हा वक्र सार्वजनिक खर्चामुळे समाजाला मिळणारा लाभ दर्शवत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो आणि हा वक्र मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने डावीकडून उजवीकडे खाली घसरत जाणारा दर्शवलेला आपल्याला पाहावयास मिळतो. याचं कारण सुद्धा मी तुम्हाला सांगितलं की जसा सार्वजनिक खर्च वाढत जातो म्हणजेच की सरकार जसं आपला खर्च वाढवत जातं तसा नागरिकांच्या अधिक गरजा भागवल्या जातात. म्हणून
नंतरच्या कालावधीमध्ये सार्वजनिक खर्चापासून लोकांना मिळणारे जे समाधान आहे हे समाधान काय होतं, कमी कमी होत जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. सार्वजनिक खर्चापासून मिळणारा सीमांत सामाजिक लाभ हा घटत जात असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. ही जी बाब आहे ही बाब आपल्या आकृतीमध्ये ल1 या वक्राने दर्शवलेली आपल्याला पाहावयास मिळते. मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे आकृतीमध्ये ग1 हा जो वक्र आहे हा वक्र कर दिल्यामुळं लोकांना कराव्या लागणाऱ्या त्यागाचं प्रमाण दर्शवत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतो. सरकार जसजसं अधिक उत्पन्न मिळवत जातं किंवा सरकार जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्याच्या दृष्टिकोनातून नागरिकांच्या वरती कराची आकारणी करत असतं, तसं लोकांच्या त्यागाचं प्रमाण वाढत जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणून आपल्या आकृतीमधील ग1 हा जो वक्र आहे हा वक्र डावीकडून उजवीकडे वर सरकत जाणारा दर्शवलेला आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणजे काय तर सरकार कर रूपाने अधिकाधिक रक्कम सरकारला द्यावी लागते, त्यावेळेला लोकांना करावा लागणारा जो काही त्याग आहे या त्यागाचं प्रमाण सुद्धा वाढत गेलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजेच की प्रामुख्यानं आकृतीमध्ये असणारा ल1 वक्र आणि ग1 वक्र सीमांत सामाजिक लाभ आणि सीमांत सामाजिक त्याग ह्याच्या काही दोन बाबी आहेत, त्या दोन बाबींचं स्पष्टीकरण करत असलेलं आपल्याला दिसून येतं. समजा आपल्या आकृतीमध्ये सार्वजनिक खर्च ब एवढा जर झालेला असेल तर त्यामुळे समाजाला ब एवढे सीमांत समाधान किंवा सीमांत सामाजिक लाभ प्राप्त होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. मात्र ब एवढी रक्कम कर रूपाने द्यावी लागल्यामुळं समाजाला ड एवढा त्याग करावा लागत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. या स्थितीमध्ये प्रामुख्याने सीमांत सामाजिक त्यागापेक्षा सीमांत सामाजिक लाभ म्हणजेच की एवढा सीमांत सामाजिक लाभ जास्त प्राप्त होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. याचा अर्थ आपल्याला काय सांगता येतो तर सरकारनं अजूनही आपला सार्वजनिक खर्च जर वाढवला तर त्यापासून जास्तीत जास्त लोकांचं हित साध्य होईल. समजा सरकारनं आपला खर्च एवढा जर केला तर सीमांत सामाजिक त्याग आणि सीमांत सामाजिक लाभ समान होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. आपल्या आकृतीमध्ये ल1 वक्र आणि ग1 वक्र हे एकमेकांना स बिंदूमध्ये छेदत असलेले दर्शवलेले आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजेच सार्वजनिक खर्चाला सम एवढा सीमांत सामाजिक त्याग आणि तेवढाच सीमांत सामाजिक लाभ प्राप्त होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणून आपण या ठिकाणी हा जो काही हा जो बिंदू आहे या बिंदूला किंवा या उत्पन्न आणि खर्च या बिंदूला आपण महत्तम सामाजिक लाभाचं तत्व असं म्हणत असतो. प्रामुख्यानं सरकारनं आपला जो काही खर्च आहे हा खर्च जर आणखीन वाढवला तर काय होणार आहे. समजा सरकारनं आपला खर्च पेक्षा जर जास्त वाढवला आणि तो केला तर सीमांत सामाजिक लाभ तर एवढा असून त्यासाठी समाजाला करावा लागणारा सीमांत सामाजिक त्याग हा एवढा असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणजेच सार्वजनिक खर्च होत असताना सामाजिक लाभापेक्षा सामाजिक त्याग हा एवढा जास्त असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. या खर्चापासून समाजाचं अधिक हित साध्य होणार नाही. म्हणजेच की प्रामुख्यानं आपल्या आकृतीचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येते की प्रामुख्यानं महत्तम सामाजिक लाभ आणि महत्तम सामाजिक त्यागाचे वक्र ज्या स बिंदूला छेदतात तो महत्तम सामाजिक लाभाचा बिंदू म्हणून ओळखला जात असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. सीमांत सामाजिक लाभाचा वक्र जोपर्यंत सीमांत सामाजिक त्यागाच्या वक्राच्या वरच्या पातळीवरती आहे तोपर्यंतच सार्वजनिक खर्चाच्या प्रत्येक रुपयापासून जास्तीत जास्त लाभ प्राप्त होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. ज्या ठिकाणी सीमांत सामाजिक लाभाचा वक्र आणि सीमांत त्यागाचा वक्र एकमेकांना छेदतील तो बिंदू आपल्या आकृतीमध्ये असणारा स बिंदू हा महत्तम सामाजिक लाभाचा बिंदू म्हणून ओळखला जात असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. अशा पद्धतीनं प्रामुख्यानं महत्तम सामाजिक लाभाचं आकृतीच्या माध्यमातून केलं गेलेलं जे स्पष्टीकरण आहे या स्पष्टीकरणाच्या संदर्भातील जी चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी आपण केलेली आहे. यातला आपला जो शेवटचा भाग आहे या शेवटच्या भागाकडे या ठिकाणी आपण वळणार आहोत की प्रामुख्यानं
महत्तम सामाजिक लाभ तत्वाच्या असणाऱ्या ज्या काही मर्यादा आहेत त्या मर्यादा नेमक्या कुठल्या आहेत या संदर्भातील थोडक्यामध्ये जी चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी आपण करणार आहोत. त्यातील पहिली मर्यादा आपल्याला सांगता येते सीमांत सामाजिक त्याग व लाभ यांचं वस्तुनिष्ठ मापन करणं हे कठीण असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. प्रामुख्याने सार्वजनिक आयव्ययामध्ये सीमांत सामाजिक त्याग आणि सीमांत सामाजिक लाभ समान झाला तरच महत्तम सामाजिक लाभ प्राप्त होतो. मात्र प्रत्यक्षामध्ये सार्वजनिक खर्चाचा असणारा सीमांत लाभ किंवा करामुळे होणारा सीमांत त्याग यांचं वस्तुनिष्ठ मोजमाप करणं अशक्य असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. प्रामुख्याने सरकारनं 1 रुपया खर्च केल्यामुळं किंवा सरकारनं 1 रुपयानं करामध्ये वाढ घडवून आणल्यामुळं समाजाला किती त्याग करावा लागेल आणि 1 रुपयामुळे समाजाला किती लाभ होईल याचं मापन करणं हे कठीण असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. ही एक मर्यादा या ठिकाणी आपल्याला महत्तम सामाजिक लाभ तत्वातील स्पष्ट करता येते. दुसरी मर्यादा आपल्याला सांगता येते संवेदनक्षम तीक्ष्ण बुद्धीची आवश्यकता. प्रामुख्यानं करामुळे होणारे फायदे तोटे आणि लोकांनी सरकारला कर दिल्यामुळं त्यांचं होणारं नुकसान या बाबींचा अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून संवेदनक्षम तीक्ष्ण बुद्धीची आवश्यकता असलेली आपल्याला पाहावयास मिळते. प्रामुख्यानं सरकारकडून तशी अपेक्षा करणं हे अप्रस्तुत स्वरूपाचं असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. ही एक मर्यादा या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येते. तिसरी मर्यादा आपल्याला सांगता येते विशिष्ट गटातील लोकांसाठीचा खर्च. प्रामुख्यानं विशिष्ट गटातील लोकांच्या कल्याणाकरता खर्च करणं हे महत्तम सामाजिक लाभाच्या दृष्टिकोनातून अयोग्य असलं तरी सामाजिक व्ययाच्या दृष्टिकोनातून ते आवश्यक असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. ही एक मर्यादा आपल्याला स्पष्ट करता येते. चौथी मर्यादा आपल्याला सांगता येते सरकारच्या खर्चाचं मापन अशक्य. प्रामुख्यानं आपण पाहतो की सरकार वेगवेगळ्या बाबींवरती खर्च करत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्या प्रत्येक क्षेत्रापासून मिळणाऱ्या लाभाचं समान निकषावरती मोजमाप कशा पद्धतीनं करायचं ही एक अडचण आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करता येते. पुढची अडचण आपल्याला सांगता येते विशिष्ट भागाच्या विकासावरील खर्च. आपण पाहतो की देशाचा आर्थिकदृष्ट्या मागासलेला जो भाग आहे हा भाग किंवा सीमा भाग असेल यांचा विकास घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून सरकारला जादा खर्च करावा लागत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. परंतु त्यामुळे महत्तम सामाजिक लाभाच्या तत्वाला बाधा येत असलेली आपल्याला पाहावयास मिळते आणि किंवा ही एक मर्यादा आपल्याला स्पष्ट करता येते. 6वी मर्यादा आपल्याला सांगता येते सामाजिक लाभ स्थल काल आणि व्यक्ती सापेक्ष. म्हणजेच की सामाजिक लाभ म्हणजे नेमकं काय याबद्दल निश्चित असा स्थिर किंवा वस्तुनिष्ठ ठरलेला जो काही अर्थ आहे हा ठरलेला आपल्याला पाहावयास मिळत नाही. स्थल काल आणि व्यक्ती याप्रमाणे सामाजिक लाभ किंवा हित या ज्या संकल्पना आहेत त्याच्यामध्ये बदल घडून येत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. महत्तम सामाजिक लाभाच्या तत्वामध्ये भौतिक वृद्धी किंवा सांस्कृतिक विकास व्यक्तिवादाचं महत्तमीकरण असे वेगवेगळे अर्थ अभिप्रेत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात आणि त्यामुळं या कल्पनेचा व्यवहारामध्ये फारसा उपयोग होत नसलेला आपल्याला पाहावयास मिळतो किंवा ही एक मर्यादा आपल्याला स्पष्ट करता येते. आणि शेवटची मर्यादा आपल्याला सांगता येते सार्वजनिक खर्चाला मर्यादा घालणं हे अतिशय कठीण असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. महत्तम सामाजिक लाभ साधण्याच्या दृष्टिकोनातून सार्वजनिक खर्चाला अपेक्षित ठिकाणी मर्यादा घालणं हे राजकीय सांस्कृतिक आणि सामाजिक कारणांच्यामुळे शक्य होत नसलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. अशा पद्धतीने याच्या काही महत्तम सामाजिक लाभ तत्वाच्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादांच्या संदर्भामध्ये जी चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी आपण केलेली आहे. प्रामुख्यानं थोडक्यामध्ये आपल्याला काय सांगता येतं तर सीमांत सामाजिक लाभ आणि सीमांत सामाजिक त्याग यांचा मेळ घालणं हे नेहमीच शक्य होईल असं नाही. असं जरी असलं तरी महत्तम सामाजिक लाभाच्या तत्वाचं असणारं महत्त्व हे कमी होत नसलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. अशा पद्धतीने या ठिकाणी महत्तम सामाजिक लाभ तत्व म्हणजे नेमकं काय त्याचे निकष नेमके कुठल्या आहेत आकृतीच्या माध्यमातून त्याचं केलेलं स्पष्टीकरण आणि त्याच्या असणाऱ्या ज्या काही मर्यादा आहेत त्या मर्यादा या संदर्भातील जी चर्चा आहे ही चर्चा महत्तम सामाजिक लाभाचं तत्व या घटकामध्ये आपण केलेली आहे. धन्यवाद.